एफआयआर फाईल केली, त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत आणि ईडीने जो त्या ठिकाणी एफआयआर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही. आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं, म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एमएससी बँकेच्या बोर्डात नव्हता. तिथं माजी अधिकारी होते, माजी IAS अधिकारी होते जे RBIने बसवलेले आहेत. आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माजी अधिकाऱ्यांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटरनी काढलं, ते टेंडर त्यावेळेस बारामती ॲग्रोने घेतलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे. आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे RBIचा जेव्हा कंट्रोल MSC बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला. बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो. पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला. आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं. फेब्रुवारी 2024ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो, 12 तास चौकशी झाली. जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे. अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत. माझा कारखाना हा सिम्बॉलिक ताबा हा ईडीचा आहे, पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे, तो अजून सुद्धा मी चालवतो. कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आणि काल चार्जशीट जी फाईल केली ती का केली, कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते. आता चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीला तर काही सापडलं नाही, मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे, नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल. उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते, कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत, कुठेही काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. सेशन कोर्टपासून सुरू होईल, सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार, पण ही लढाई मीच जिंकणार, कारण का न्यायव्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही.